आजची मॅच जरूर आपण पाहतोय. एक चांगली मॅच. या गोलंदाज जर आपण पाहिला तर अजितला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं. जरूर गॅप शोधला जातोय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर मिड विकेटचा आलाय तोपर्यंत फील करतोय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. कारण की आपल्याला धावा जमवायच्या आहेत, प्रयत्न करायचा आहे. आज जर पाहिलं तर संदीप सारख्या फलंदाज इथं चांगल्या पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपल्याला धावा जमवायच्या आहेत, प्रयत्न करायचा आहे. इथं प्रयत्न केला जातोय. अजित दुसऱ्या क्रमांकाचा षटक जर हातोडतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 आकड्यावरती. फटका फसलाय की काय आणि चेंडू खाली. वैभव पवार मिडॉनच्या क्षेत्ररक्षणासाठी स्वतः कर्णधार तयार होता. प्रतापदादा शेलार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक चौकाराने. षटकाराला 200 रुपये आणि चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि जर पाहिलं तर आपला आवडता खेळाडू मैदानामध्ये उतरला जातोय तो म्हणजे स्वराज. गोलंदाज अजित निघाला. यावेळी अकोट टप्प्याचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण इथं गोलंदाज सफल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता जरूर केली जाते, प्रयत्न केला जातोय. एक आकर्षण बघितलं जातं या मॅच कडे. लगेच कौतुक केलं जाईल. इथं मैत्रीचं नातं जपलं जात आहे. इथं विरोधात खेळला जातोय, पण इथं झेल पकडला जातोय. म्हणजे आता कौतुक कसं करायचं. त्याचप्रमाणे सीताराम शेलार यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं इथं कौतुक केलं जाईल आणि आपण व्यासपीठावर बसण्यास विनंती केली जाईल. कारण की आता इथून पुढे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. कारण की अजून एक मॅच अजून शिल्लक आहे, ती म्हणजे फायनल मॅच. त्यानंतर एक चांगलं आकर्षण आपल्याला बघायला भेटलं जाणार आहे. गोलंदाज आपण जर पाहिलं तर शेवटचं षटक, अजून एक शेवटचं षटक असणार आहे. अजित दुसरं षटक हाताळण्याचा प्रयत्न करतोय. फोल्डा चेंडू यावरती फलंदाज फसला गेला तो म्हणजे निलेश. एक सिंगल धाव घेतली जाते यावरती. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमा केल्यात. काय गोलंदाजी राहिले. 2 षटक अप्रतिम षटक हाताळली गेली ते म्हणजे भिवडी टीम कडून. अजित आणि शिवाजी या 2 गोलंदाजांनी अप्रतिम षटक हाताळले गेलेत. आता तिसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज बोलवला जाईल. आणि यावेळी जर आपण पाहिलं तर हर्षल या गोलंदाजाला इथं बोलवलं जातं. आजपर्यंत या खेळाडूचा जर आपण प्रवास जर पाहिला तर आपल्या टीमसाठी एक मोठा खडतर प्रवास घाटत जर आपण पाहिला तर आपल्या टीमसाठी एक मोठं योगदान देण्याचा प्रयत्न केलाय. एक हालाकीचा दिवस काढत जर पाहिला तर हा क्रिकेटचं आपली आवड जपवत होता आणि या पटलावरती खेळताना आपण पाहतोय हर्षलला. प्रयत्न केलाय. ज्यावेळी कटरचा मारा केला गेला, अंगाचा भेद जरूर घेतला जातोय. एक सिंगल धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जातं यावेळी हर्षल कडून. पहिला चेंडू ज्यावेळी हाताळला गेला एक सिंगल धाव आणि या सिंगल धावीनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकली गेल्या ती म्हणजे 15 आकड्यावरती. पुन्हा एकदा हर्षल गोलंदाजीसाठी निघाला गेलाय. फटका जरूर सजावला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही प्रयत्न करत होता, पण 1 बाउन्स फील्ड केली जाईल. नक्कीच अमर धनावडे यांचं इथं कौतुक केलं जाईल. आज आपल्या मैत्री ग्रुपसाठी एक मोठा मोलाचा वेळ इथं दिलाय आणि जननी माता चषक 2024 या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल आपलंही स्वागत केलं जाईल.
कारण की आज जर आपण पाहिली या स्पर्धेकडे जर आपण लक्ष दिलं, हर्षल निघाल गोलंदाजीसाठी. यावेळी टप्पा फसलाय, थोडंसा वळण घेतलं गेलं, पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. आता कुठंतरी कसरत केली जाते. पंच ज्या प्रकारे स्तब्ध होते, कोणत्याही प्रकारे मेहनत केली नव्हती, पण आता मेहनत करायला लावली गोलंदाजानं. अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा दिला जातो. या धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकली जाते. ती म्हणजे 18 आकड्यावरती. क्षेत्ररक्षक आला या एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, पण 2 धावा इथं जमवले जात आहेत. तिसरं षटक, अंतिम षटक आहे. एक सन्मानजनक स्कोर उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण की कोणत्याही टीमला तिसऱ्या क्रमांकासाठी विराजमान होण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पुढे येऊन डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पण डॉट बॉलची सांगता केली जाते, कारण की अनुभव आहे हर्षलकडे. एक अनुभवाप्रमाणे गोलंदाजी केली जाते, डॉट बॉलची सांगता केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी खेळला जातो. या वन बाउन्स, पण चेंडू सीमारेषा ओलांडली जाते. रोहित शेलार, ओमसाई आंबेकरचे खेळाडू यांचा इथं सन्मान केला जाईल. इथं आल्याबद्दल आपलंही स्वागत केलं जाते. त्याचप्रमाणे तुषार जुनगरे, सावलीगावची खेळाडू, यांचा इथं आपण स्वागत करतो. या जननी माता चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपण एक मोलाचं सहकार्य लाभलं, वेळात वेळ काढला आणि एक आपलं सौजन्य लाभलं गेलं. या स्पर्धेची एक शोभा वाढवली गेली, त्यांचंही आपण स्वागत केलं जातं. कारण की शेवटचा दिवस आहे, मान्यवरांची रेलचेल चालली आहे आणि या मान्यवरांमुळेच आपला या स्टेज बहरून गेलं. 3 षटकांचा खेळ जरूर संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती आणि 26 धावांचं टार्गेट भिवडी संघासमोर ठेवलं गेलं. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे आणि टॉस केला जाईल. मैत्री ग्रुप ग्रामीण आणि मैत्री ग्रुप शहरी. हॅलो, संतोष शेलार यांचं इथं स्वागत केलं जातं. तर नक्कीच आपल्या जावलीतील एक लाडके खेळाडू आणि सर्जापूर गावचे आपण जर पाहिले तर दत्ता मोहिते सर यांचं इथं आगमन झालं. आणि या मैत्री ग्रुपसाठी आपण वेळात वेळ काढला खेळण्यासाठी, आपलं इथं स्वागत केलं जाईल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कारण की या स्पर्धेला आपण मोलाचं सहकार्य लाभलं गेलं, त्यांना इथं आपण सन्मानित कर. डॉट बॉलची सांगता जरूर केली जाते. त्याचप्रमाणे नितीन सुर्वे
युवा उद्योजक आनंद ट्रान्सपोर्टचे मालक यांनाही आता सन्मानित करायचं आहे, विनंती असेल. त्याचप्रमाणे अनिल झुनगरे यांनाही इथं आपण सन्मानित करायचं आहे, कारण की आज या स्पर्धेकडे आपण जर पाहिलं तर एक आगवेगळी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक गावचा खेळाडू प्रत्येक वरचा एक या स्पर्धेला भेट देऊन जातो या, आणि प्रत्येकाला इथं सन्मानित केलं जातं या या स्पर्धेमध्ये. आज आपण ही स्पर्धा आणि मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर वैभव हा बाद होऊन परतला जातो या. तर धावचीत या स्वरूपात बाद होऊन परतला आहे तो म्हणजे वैभव पवार. अपेक्षा लागली होती की असं वाटलं होतं मला की वैभवच्या बॅटमधून मोठे मोठे षटकार निघतील. जर आपण शुक्रवारचा खेळ जर पाहिला तर त्यांच्या बॅटमधून एक मंत्रमुग्ध करणारी खेळी पाहायला भेटली होती, पण इथं कुठेतरी प्रेक्षकांना नाराज केलं या, तर म्हणजे वैभव पवार साहेबांनी आपण नक्कीच. तर हर्षलकडे आपण पाहावं लागणार आहे कशी फलंदाजी करेल. हर्षल एक चांगला फलंदाज. आज पाहिलं तर जावलीमध्ये एक नवीन फलंदाज हा उदयास आला आहे, तो म्हणजे भिवडी गावाकडून. आज ही स्पर्धा खेळताना जर पाहिलं तर चांगला खेळ करताना आपण पाहतोय त्याला. संदीप चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी केली गेली होती, पण गोलंदाज आपण जर पाहिला तर वैभव हा पहिल्या षटक हाताळण्याचा प्रयत्न करतो. हॅलो, जर आपण पाहिलं तर उर्वरित 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तर नक्कीच नितीन शेलार आणि बाबुराव शेलार यांना विनंती असेल पण मंचावरती या. आज या स्पर्धेला आपण मोलाचं सहकार्य लाभलं गेलं या, आपलं इथं स्वागत केलं जाईल आणि मंचावरती व्यासपीठावर बसण्यास विनंती केली जाईल. त्याचप्रमाणे अतिथी देवो भव नक्कीच जाणलं जातं. आणि जर आपण पाहिलं तर मान्यवर नसतील तर या स्पर्धेला कधी शोभा येत नाही. ज्यावेळी तुमचा मंच हा भरलेला दिसतो त्यावेळी तुमचा कार्यक्रम हा सफल झाला हे आपण जाणलं जातोय. अमोल सफलता भेटली जरोल. चांगल्या फलंदाजाला इथं बाद केलं जातं या. दुसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला या. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला जातो या, तो म्हणजे अमोल. टप्प्याचा चेंडू त्याला दिशा दिली जाते. पॉईंटच्या जेजनमध्ये चेंडू जातो या. सीमारेषा ओलांडली जाते. पण बाउंड सीमारेषा पलीकडे.
पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी फसला की काय चेंडू आणि पंचांनी अक्षरशः हात कुठेतरी लांब केलेत. आता कुठेतरी कवायत पाहायला भेटलं जाते पंचांकडून. म्हणजे खूप वेळ पाहत होते की आपल्याला 2 हात लांब करायला वेळ भेटतोय की नाही, पण यावेळी 1 हात लांब केला जातो या दोन्ही पंचांनी. नो बॉलचा इशारा आला आणि आता फ्री हिट असणार आहे. धावसंख्या जर पाहिले तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा अमोल गोलंदाजीसाठी निघाला गेला. अकूट टप्प्याचा चेंडू यावेळी जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामधून पॉईंटच्या रिजन मध्ये जातो या. सीमारेषा ओलांडली जाते या. यावेळी जर पाहिलं तर मिड विकेटच्या रिजन मध्ये फटका जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय ऋषी, एक चांगलं क्षेत्ररक्षक, चांगला थ्रो, एक सिंगल धाव आणि या सिंगल धावीनंतर जर आपण पाहिलं तर टार्गेट जाऊन पोहोचलं या. ते म्हणजे 20 या आकड्यावरती धावांचा पाठलाग करतो या, प्रयत्न केला जातो या. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. तिसऱ्या क्रमांकावरती कोणता संघ विराजमान होईल यासाठी ही मोठी लढत आहे. फटका मोठा खेळला जातो या. चेंडूला उंची दिली जाते. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर वैभव याने आता 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, पण अमोलनं या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. आयुष पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. चांगला चेंडू ऑफ स्टंपाच्या थोडासा बाहेर गेलेला चेंडू, अप्रतिम चेंडू. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. इथूनही कमबॅक करू शकता. पाच सुरुवात जर पाहिली तर कुठेतरी निराशजनक झाली होती, पण दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता जरूर घेतली गेली होती. 15 धावा जमवल्या आणि पुन्हा कमबॅक केलं गेलं होतं. आयुषनं पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळला गेला होता, निर्धाव चेंडूची सांगता जरूर केली गेली. 5 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा भरवसा दाखवला या. पुन्हा एकदा प्रयत्न, पण अपयशी ठरतोय. गोलंदाज सफल ठरतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. कॉमेंट्री बॉक्स से संपर्क साधा. वैभव शेलार. आता गवरच्या डोक्यावरून फटका जरूर खेळला गेलाय, पण यावेळी जर आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपात 1 धावीसाठी जातो या. काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम गोलंदाजी. आज नवोदित गोलंदाज आपण जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतो या. आणि ज्या ज्यावेळी कर्णधार आपल्यावरती भरोसा ठेवतो त्या विश्वासानं गोलंदाजी केली जाते. कौतुक केलं जाईल आयुष्याचं. 6 चेंडू 6 धावांची गरज होती, पण ज्या प्रकारे त्यानं 3 चेंडू खेळवले गेलेत, फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले गेले. आता 3 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी स्टार्ट घेतला जातोय. गोलंदाज निघतोय. प्रयत्न केलाय, फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, पण इथं यस जयेश अप्रतिम झेल पकडला जातोय. कमबॅक करून दिली.
तर सर्व धर्म समभाव. नक्कीच आपलं संगीत ऐकलं गेलं, कारण की सर्व पक्षांना इथं स्थान दिलं जातं या. तर वळूया मॅचकडे. एक रंगतदार मॅच, एक तुफानी मॅच. राजेश इथं- बाजीराव शेलार कॉमेंट्री मध्ये यायचंय. तर धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत केलं जाईल. पुन्हा एकदा आयुष्य गोलंदाजीसाठी निघाला गेला या. आणि याही वेळी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. 6 चेंडू 6 धावांची गरज होती. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत आणि 1 विकेट संपादन केले गेले आणि फक्त 1 धाव खर्च केले गेले. आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. आणि यावेळी जर पाहिलं तर विजयी संघ ठरतो या खर्सी बारामुरे संघ. अप्रतिम खेळ राहिला गेला. एक चांगली गोलंदाजी राहिली गेली ती म्हणजे आयुष्याची.